आणि आजचा जो काही उद्धव ठाकरे नावाचा व्यक्ती दिसतोय त्याचा आणि बाळासाहेबांच्या रक्तामध्ये काही संबंध नाही. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कमी आणि उद्धव ठाकरे पाकिस्तानी एजंट म्हणून जास्त काम करत होते. गेल्या आठवड्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे असणाऱ्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळला. या घटनेनंतर राज्यभरात त्याचे तीव्र पडसाद उमटल्याचं पाहायला मिळालं. पुतळा कोसळल्यानंतर या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी काल सरकारला धारेवर धरलं होतं. दरम्यान आता उद्धव ठाकरे हे पाकिस्तानी एजंट असल्याचं म्हणत नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केलाय. उद्धव ठाकरे बाळासाहेबांचं रक्त असूच शकत नाही. बाळासाहेब हयात असते तर उद्धव ठाकरेंना लाथ मारून मातोश्री बाहेर काढलं असतं, अशा शब्दात नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर जहरी टीका केल्याचं पाहायला मिळालं. औरंगजेबाचे पिल्लावळ त्यांनी दुसऱ्यांना शिवधोई बोलू नये. उद्धव ठाकरेच्या मुख्यमंत्रीच्या काळात जेवढ्यांदा पाकिस्तानचे झेंडे फडकवले गेले, जेवढ्यांदा पाकिस्तान जिंदाबाद म्हटलं गेलं, अजूनपर्यंत कुठल्याच मुख्यमंत्रीच्या काळात एवढं पाकिस्तानचे झेंडे दिसलेले नव्हते. म्हणजे तो महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कमी आणि उद्धव ठाकरे पाकिस्तानी एजंट म्हणून जास्त काम करत होते. उद्धव ठाकरेला बाळासाहेब ठाकरे हे नाव लावायला दिलं नसतं. बाळासाहेब एक मॅड हिंदू होते, कडवट हिंदू होते. हिंदुत्वासाठी बाळासाहेब तडजोड करायचे नाही. आमचे वडील 39 वर्ष त्यांच्या जवळ राहिलेले आहेत. आणि आजचा जो काही उद्धव ठाकरे नावाचा व्यक्ती दिसतोय त्याचा आणि बाळासाहेबांच्या रक्तामध्ये काही संबंध नाही. कारण हे बाळासाहेबांचं रक्त असूच शकत नाही. म्हणून आज अगर बाळासाहेब असते तर उद्धव ठाकरेच्या ढोंगणावर लाथ मारून त्याला मातोश्रीच्या बाहेर काढून टाकलं असतं. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.